मित्रहो, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या आहेत. जवळपास 350 नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या 2 तारखेला. त्यावेळेला जे काही चित्र संपूर्ण राज्यभरात दिसलेलं आहे त्यानुसार जवळपास 200 ठिकाणी भाजपचे लोक निवडून येतील. प्रचंड अर्थशक्ती, जनशक्ती याचा धनशक्ती आणि मनगटशाही याचा वापर या ठिकाणी करण्यात आला हे आपण सगळ्यांनी पाहिलं. आणि त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भाजपसमोर कुणाचाही टिकाव लागणं हे खूपच कठीण आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी विरोधकांची मोट आहे ती अशीच दिवसेंदिवस अधिक मजबूत करण्याकडे प्रत्येकाचा प्रयत्न आहे. काँग्रेसमधले अनेक नेते प्रयत्न करतायत, पण त्यातही जे काही ओसाड गावचे नेते आहेत ते सुद्धा या प्रयत्नांमध्ये चमकेशगिरी करून घेत आहेत. आणि त्यामध्ये आज आणखी एका नेत्याची भर पडली आहे. त्या नेत्याचं नाव आहे दिग्विजय सिंग. दिग्विजय सिंग हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत, सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. या दिग्विजय सिंगांनी मुंबईत येऊन काय दिवे लावलेत आणि त्यांचा नेमका प्रयत्न काय, त्यांचा स्वतःचा गाव ओसाड झालेला आहे आणि ते आता दुसरीकडे झाडं लावण्याचं काम करत आहेत. काय आहेत दिग्विजय सिंग यांचे उपद्व्याप मी आपल्याला सांगणार आहे. आणि मुंबईवर दिग्विजय सिंग यांच्या या वृक्ष लागवडीचा खरंच काही परिणाम होणार आहे का, काय साधायचं आहे त्यांना, संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते कोणे एकेकाळचे हे मुद्दाम नमूद करायला हवं, कारण आता दिग्विजय सिंग यांना राहुल गांधी यांच्या काँग्रेसमध्ये फारशी किंमत नाही आहे. काँग्रेसमधले अनेक लोक त्यांना दिग्गी राजा या नावाने सुद्धा संबोधतात, हाक मारतात. ते दिग्विजय सिंग आज मुंबईत पोचले उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे इथल्या कलानगरातल्या मातोश्री या निवासस्थानी भेट देण्याकरता. उद्धव ठाकरेंना भेटण्याचं दिग्विजय सिंग यांचं कारण काय, तर दिग्विजय सिंग यांना असं वाटतं की उद्धव ठाकरे यांनी मवियातून बाहेर पडू नये, त्यांनी मवियाचा भाग म्हणूनच महाराष्ट्रामध्ये कार्यरत राहिलं पाहिजे आणि विरोधकांच्या आघाडीचा एक महत्त्वाचा भाग बनून राहिलं पाहिजे. आता हे जे दिग्विजय सिंग आहेत हे आत्ता पूर्णपणे ओसाड गावचे पाटील आहेत. ते राज्यसभेचे खासदार आहेत हे जरी खरं असलं तरी यांच्या मताला, यांच्या वक्तव्याला काँग्रेसमध्ये फारशी किंमत नाही. जुनं उंडका कामाचा असं म्हणत काँग्रेसचे काही सध्याचे नेते त्यांच्याकडे पाहत असतात. आता या दिग्विजय सिंग यांचं मध्य प्रदेशमध्ये फारसं काही चालत नाही, कारण तिथे आपल्या सगळ्यांना माहिती आहे शिवराजसिंग चौहान यांनी जी काही भाजपची मोर्चे बांधणी, भाजपची संघटन बांधणी आणि भाजपच्या सत्तेची बांधणी करून ठेवलेली आहे, तिथे दिग्विजय सिंग यांना फारसा काही वाव राहिलेला नाही आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये असे अनेक कुटुंब आहेत की ज्यांच्यामध्ये दिग्विजय सिंग यांचा परिचय आहे, त्यांना ओळखलं जातं. आणि त्यामुळे दिग्विजय सिंग हे ठाकरेंच्या भेटीला आले. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे राज ठाकरे हे काँग्रेसला नको आहेत, पण उद्धव ठाकरे हवे आहेत अशी एक काँग्रेसची धारणा आहे. याचं कारण काय, तर काँग्रेसला असं वाटतं की राज ठाकरे हे उत्तर भारतीयांच्या विरोधात आहेत आणि उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या भैयांच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे उत्तर भारतीय लोक ही राज ठाकरेंवर नाराज आहेत. त्यांच्या नाराजीचा फटका बसू नये असा प्रयत्न बिहार निवडणुकीच्या दरम्यान घेण्यात आला होता आणि त्यामुळे आस्थे कदम असा पवित्रा काँग्रेसने स्वीकारला होता. पण बिहारमध्ये सुद्धा काँग्रेसचा सुपडा साफ झाला. संपूर्ण बिहारमध्ये फक्त 6 जागा काँग्रेसला जिंकता आल्या आणि त्यामुळे एक गोष्ट कळून चुकली की राज ठाकरेंना आघाडीमध्ये घ्या किंवा घेऊ नका, काँग्रेस फारशी काही आता उठताना दिसत नाही आहे. आणि त्याच गोष्टीचा धसका हा महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत घेण्यावरून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुद्धा 2 गट पडलेले आहेत. यातला एक मतप्रवाह काय म्हणतोय की राज ठाकरे नकोच, ते विखारी आहेत, ते विषारी आहेत, ते खूपच भडकाऊ बोलत असतात आणि कृती करत असतात, त्यामुळे त्यांचा नाद नको असं म्हणणारा जो एक खूप मोठा वर्ग आहे त्या वर्गाचं नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रमुख असलेले हर्षवर्धन सपकाळ करत आहेत. आता राज ठाकरे
बरोबर आले तर हरकत नाही असं वाटणारा काँग्रेसमधला आणखी एक गट आहे, तो आहे वर्षा गायकवाडांचा. आता या वर्षा गायकवाड या स्वतः खासदार आहेत मुंबईतल्या, आणि त्या अत्यंत निकटवर्ती आहेत मल्लिकार्जुन खरगे यांच्या. मल्लिकार्जुन खरगे यांच्या कुटुंबाशी त्यांचा असलेला स्नेह, मल्लिकार्जुन खरगे यांच्या मुलाच्या निवडणुकीमध्ये त्यांनी दिलेलं योगदान, या सगळ्या गोष्टींमुळे मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे वर्षा गायकवाड यांच्या शब्दाला खूपच किंमत आहे. तर या वर्षा गायकवाडांना हे कळून चुकलेलं आहे की मुंबईमध्ये काँग्रेसचं फारसं काही चालणार नाही आहे. कारण गेली अनेक वर्ष मुंबईत काँग्रेसला फारसा मोठा जनाधार नाही आहे, कारण शिवसेना आणि भाजप या युतीनेच मुंबईतलं जे काय पॉलिटिकल मार्केट आहे ते गेली अनेक वर्ष काबीज केलेलं आहे. आणि त्यामुळेच या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये चांगले उमेदवार निवडायची ज्या वेळेला वेळ आलेली आहे त्यावेळेला मुंबई काँग्रेसच्या हाती किंवा पदरी काहीशी निराशा पडलेली आहे. जेमतेम 50 ते 60 चांगले उमेदवार हे काँग्रेसला सापडलेले आहेत, काँग्रेसने शोधलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि काँग्रेसची जेमतेम निवडून येणाऱ्या ज्या नगरसेवकांची संख्या आहे ती 30 ते 35च्या घरात. मग अशा परिस्थितीमध्ये जर आत्ता ज्या पद्धतीत भाजप अर्थशक्तीचा, मनगटशाहीचा, निवडणूक यंत्रणाचा, सरकारी व्यवस्थेचा वापर आपल्या सत्तेसाठी, निवडून येण्यासाठी करते ते पाहिल्यानंतर काँग्रेस सोडाच इतर कोणत्याही पक्षाचा त्यासमोर फारसा निभाव लागणार नाही. मग अशा वेळेला जर 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, मराठी माणसाची सहानुभूती त्यांच्याबरोबर आहे, तर मग त्यावेळेला राज ठाकरे यांना स्वीकारून पुढे जावं असं म्हणणारा जो दुसरा मतप्रवाह आहे किंवा दुसरा जो काँग्रेसमधला गट आहे तो आहे वर्षा गायकवाड यांचा. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर हर्षवर्धन सपकाळ, कारण काँग्रेसमध्ये काय आहे, प्रदेशाध्यक्ष असलेल्या नेत्याच्या मताला महत्त्व असतं, पण ते महत्त्व कायम टिकतंच असं समजण्याचं काही कारण नाही आहे. आणि मग या अशा परिस्थितीमध्ये दिग्विजय सिंग यांना स्वतःला चमकवून घेण्याची एक आयती संधी मिळाली आणि त्याच चमकेशगिरीसाठी ते मातोश्रीवर पोचले. आता दिग्विजय सिंग यांच्या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे यांच्याशी बोलायला काँग्रेसकडे काही मोठे नेते नाही आहेत का, महत्त्वाचे नेते नाही आहेत का? तर आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंचा दिल्ली दरबारातला सगळ्यात महत्त्वाचा माणूस असलेले संजय राऊत हे आता जरी आजारी असले तरी आदित्य ठाकरे जे युवासेना प्रमुख आहेत, शिवसेना नेते आहेत, त्यांचा दिल्लीतल्या अनेक तरुण राजकारण्यांशी आणि काँग्रेसमधल्या काही महत्त्वाच्या नेत्यांशी व्यक्तिगत पातळींवर दोस्ताना आहे. मग अशा परिस्थितीमध्ये दिग्गी राजांना मुंबईत येण्याचं कारण काय, तर निव्वळ स्वतःची चमकेशगिरी. राज ठाकरे यांना जर काँग्रेसनं आपल्याबरोबर घेतलं तर त्यांना वाटणारी भीती ही किती फिजूल आहे हे काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे. कारण या सगळ्या गोष्टी घडत असताना आता उद्धव ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीत राज ठाकरे यांना अंतर द्यायचं नाही आहे आणि दुरावा द्यायचा नाही आहे. याचा फायदा हा जर आपण वरकरणी पाहिला तर राज यांनी सोबत येण्याचा सर्वाधिक फायदा या 2 भावांच्या युतीमधला सगळ्यात जास्त जर कोणाला होणार असेल तर तो उद्धव ठाकरेंना होणार आहे. हे उद्धव ठाकरे उत्तमरित्या जाणून आहेत. जी गोष्ट काँग्रेसची तीच गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. त्यांच्याकडेही या आधीही जेव्हा जेव्हा त्यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या तेव्हा त्यांच्याकडे दर्जेदार उमेदवार नव्हते आणि त्यामुळे काही ठिकाणी कच्चे लिंबू निवडणुकीच्या फडामध्ये उतरवणं हे राज ठाकरे यांच्यासाठी गरजेचं ठरलं होतं. आताही जर आपण विचार केला तर जी गोष्ट काँग्रेसची आहे तीच राज ठाकरेंची. त्यांच्याकडे जेमतेम 30 ते 35च असे उमेदवार आहेत की जे इलेक्ट्रोल मेरिट आणि भाजपसारख्या बलाढ्य किंवा बलशाली असलेल्या राजकीय व्यवस्थेच्या समोर निदान उभे राहू शकतात, जिंकू शकतात किंवा विजय मिळवू शकतात, हा नंतरचा भाग झाला. पण भाजपच्या रेट्यासमोर आत्ता उभं राहणं ही सुद्धा एक सामूहिक गरज आहे आणि ही ओळखूनच दिग्गी राजा मातोश्रीवर पोचलेले आहेत. आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंची स्थिती ही सुद्धा फारशी काही चांगली नाही आहे. पण संघटनात्मक बांधणी, शिवसेना प्रमुखांनी रचलेला शिवसेनेचा जो काही डोलारा आहे त्याचं तळागाळापर्यंत असलेली उपस्थिती आणि पाळमुळं यांचा जर आपण विचार केला तर उद्धव ठाकरे या महाविकास आघाडीमध्ये किंवा भाजपच्या विरोधकांमध्ये सगळ्यात सरस आहेत. पण ज्या पद्धतीत
बिहारमध्ये व्यवस्था, यंत्रणा, अर्थशक्ती, धनशक्ती वापरात आणली गेली, तशाच पद्धतीची निवडणूक ही महाराष्ट्रातल्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये भाजप करू पाहत आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये भाजपचे जे मोठे नेते आहेत ते तर कामाला लागलेले आहेतच, पण त्यांच्या समोर आपली उपस्थिती आहे हे दाखवण्यासाठी काँग्रेसचेही छोटे मोठे नेते प्रयत्न करत आहेत. आणि त्यासाठीच दिग्विजय सिंग हे मुंबईत पोचलेले आहेत. दिग्विजय सिंग यांच्या येण्याला काँग्रेसमध्ये फारसा जनाधार नाही, फारसा अर्थही नाही. फक्त एका व्हिज्युअलच्या साठी किंवा एका काही प्रहरासाठी चमकेशगिरी करून घ्यावी आणि आपली रोटी शेकून घ्यावी, इतकाच दिग्विजय सिंग यांचा हा प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न मी का सांगतोय हे आपण समजून घेतलं पाहिजे. जे मध्य प्रदेशचे काँग्रेसचे प्रमुख आहेत ते सुद्धा दिग्विजय सिंग यांचे विरोधक आहेत. आता तिथे विरोधात कोण आहे त्यांच्या, तर जितू पटवारी हे मध्य प्रदेशचे माजी शिक्षण मंत्री आहेत, उच्च शिक्षण मंत्री आहेत आणि ते दिग्विजय सिंग यांचे विरोधक समजले जातात. त्यांना जाणीवपूर्वक तिथे ऊर्जा देण्यात आलेली आहे, तिथे त्यांना पद देण्यात आलेलं आहे, जबाबदारी देण्यात आलेली आहे. कारण आत्ता दिग्गी राजांचं त्यांच्या मध्य प्रदेशमध्ये सुद्धा काही चालत नाही. आता जर आपण तिकडे विरोधी पक्ष नेत्याचा जर आपण विचार केला तर तिथले विरोधी पक्ष नेते आहेत ते आहेत उमंग सिंघार. हे सुद्धा दिग्विजय सिंग यांचे विरोधक समजले जातात. आणि त्यामुळे दिग्विजय सिंग यांचे विरोधक असलेले जे सिंगार आहेत हे वादग्रस्त वक्तव्यांसाठी जसे परिचित आहेत तसेच ते दिग्विजय सिंग यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. यावरून आपल्या लक्षात आलं असेल की आता दिग्विजय सिंग यांची एकूणच स्थिती काय आहे. दिग्विजय सिंग यांचा जो मुलगा आहे जयवर्धन सिंह हा मध्य प्रदेशमध्ये आमदार आहे. त्याला आत्ता मोठ्या मुश्किलने राहुल गांधी यांनी एका तालुक्याचा अध्यक्ष केलेला आहे. दिग्विजय सिंग यांचा मुलगा जो आहे जयवर्धन सिंग याला आत्ता एका खूप मोठ्या मुश्किलीनंतर जिल्हा अध्यक्ष करण्यात आलेला आहे एका भागाचा. यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की एक डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट पद्धतीचा जो काही काँग्रेसमधला पदाधिकारी नेता असतो त्याची क्षमता जेमतेम 1.5 लोकसभेच्या मतदारसंघा इतकीच असते. अशी हलाखीची राजकीय स्थिती असणाऱ्या दिग्विजय सिंग यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून उद्धव ठाकरे हे आत्ता या टप्प्यावर आणि वळणावर राज ठाकरे यांना सोडून देतील का, तर ते कदापि शक्य नाही आहे. कारण आत्ता या निवडणुकीला जोपर्यंत राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर आहेत तोपर्यंत उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना अंतर देणार नाहीत. हां, एक गोष्ट होऊ शकते की जर राज ठाकरे यांना इतर अन्य कोणत्याही कारणामुळे, ते अन्य जे आहे ते अवतरण चिन्हात आहे, या कोणत्याही कारणामुळे जर उद्धव ठाकरे यांना सोडून जावं लागलं तरच उद्धव ठाकरे एकटे असतील, अन्यथा ते राज ठाकरे यांच्या बरोबर असतील, इतके आता स्पष्ट संकेत मिळालेले आहेत. त्यांच्या सुरू असलेल्या भेटीगाठी, कुटुंबातली स्नेहसंमेलनं, वेगवेगळे कार्यक्रम, त्यातली उपस्थिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 27 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आपल्या कोर टीमबरोबर जाऊन केलेली पक्षाबद्दलची किंवा उमेदवारांबद्दलची एकूणच चाचपणी याचा जर आपण अंदाज घेतला तर हे दिग्विजय सिंग सारखे जे काही चमकेश नेते आहेत ज्यांना सगळे लोक दिग्गी राजा नावाने ओळखतात, त्यांचं राजापण हे आता मध्य प्रदेशमध्ये टिकलेलं नाही आहे, काँग्रेसमध्ये टिकलेलं नाही आहे, त्याचा निभाव मुंबईमध्ये लागणार नाही आहे हे मात्र स्पष्ट आहे. आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यासाठी दिग्गी राजा नव्हे तर शिवाजी पार्कचा राजा हा अधिक महत्त्वाचा आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं, दिग्गी राजा जे आज मुंबईमध्ये आले ते निव्वळ चमकेशगिरीसाठी आले हे माझं मत आहे. मी काँग्रेसमधल्या काही नेत्यांशी बोलून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. राज आणि उद्धव हे आता जसं मी म्हटलं तसं अन्य कारणाचा जोपर्यंत प्रश्न येत नाही किंवा संबंध येत नाही तोपर्यंतच, अन्यथा राज आणि उद्धव हे निवडणूक एकत्र लढतील. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या दबावाला किंवा प्रेमाला किंवा दबाव तंत्राला यंत्राला भुलून किंवा बळी पडून राज ठाकरे यांना दूर लोटावं का?
राज ठाकरे यांना आता उद्धव ठाकरे दूर लोटतील का काँग्रेस किंवा अन्य नेत्यांच्या प्रेशर टॅक्टिक्समुळे? आपल्याला काय वाटतंय? आपण आमच्या या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपलं मत संसदीय शब्दांमध्ये आणि संक्षिप्त स्वरूपात जरूर लिहून कळवा. आपण कळवलेल्या मतांवर मी पुढचा व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, असेच काही महत्त्वाचे व्हिडिओ आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.